हॅलो झाली बघा चेक कर. एक मिनिट. पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर गळीत धान्य उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना ही महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक 11 मार्च 2022 म्हणजे यावेळेस हे मवियाचं सरकार होतं. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी या योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी सन 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षासाठी 1000 कोटी रुपयाची तरतूद करण्याची घोषणा केली. त्यानुसार कृषी विभागाने विद्यापीठातील तज्ञांच्या सहकार्याने मार्गदर्शक सूचना तयार केल्या. या योजनेत सोयाबीन व इतर गळीत व्यवस्थित ऐका बरं. या योजनेत इतर गळीत धान्य आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ करणे, उत्पादकता वाढविणे, सोयाबीन व इतर गळीत धान्य पिकांच्या मूल्य साखळीत चालना देणे, काढणी पश्चात नुकसान टाळण्यासाठी साठवणूक सुविधा म्हणजे गोडाऊन वगैरे, साठवणूक सुविधा सायलो उपलब्ध करून देणे, नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे, दरातील चढ उतारापासून संरक्षण देण्यासाठी तारण योजने, शेतमाल तारण योजनेची सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यापीठ शासकीय संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या मार्फत बीज उत्पादनाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, प्रक्रिया व साठवणूक सुविधा उपलब्ध करून देणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मूल्य साखळी बळकटीकरणासाठी अनुदान देणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांना वायदे बाजाराशी जोडणे, वखार महामंडळाशी म्हणजे मी मागा म्हणल्यावर एकत्रित साठवणूक सुविधा निर्माण करणे, कारण दर कमी असताना खरोखरच साठवणूक जर केली तर त्याचा फायदा झाला असता. प्रक्रियाधारकांना योग्य दर्जाचा माल पुरविणे, प्रक्रियेमुळे मिळणाऱ्या मूल्यवर्धनाचा हिस्सा शेतकऱ्यांना मिळवून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते. उद्दिष्टाच्या बाबी कोणत्या कोणत्या ठरवल्या? पिकांची उत्पादकता वाढ व शेतकऱ्यांची क्षमता बांधणे, याच्यात प्रात्यक्षिक, शेतीशाळा, प्रशिक्षण, प्रचित्र भेटी, प्रचार प्रसिद्धी. याच्यामध्ये कापूस 256 कोटी आणि सोयाबीन आणि अन्य तेलबिया 294 कोटी, असे 550 कोटी रुपये. आणि बियाणे साखळे बळकटीकरण हे फक्त कृषी विद्यापीठाला वगैरे देण्यासाठी कापसाला 15 लाख, सोयाबीनला 35 लाख, असे 35 कोटी, 35 लाख आलं, 15 कोटी आणि 35 कोटी असे 50 कोटी. आणि 3 मूल्य साखळी विकास, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व बळकटीकरण म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपन्या बळकटीकरण करणे, क्लिनिंग ग्रेडिंग युनिट, गोदाम, सायलो, साठवणूक शेड, तेल घाणे प्रक्रिया युनिट, जैविक निविष्ठा निर्मिती युनिट, बीज प्रक्रिया युनिट, सोयाबीन इत्यादी. कापसाला 179 कोटी रुपये दिले आणि सोयाबीनला 221 कोटी रुपये, असे 400 कोटी, असे एकूण 1000 कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर करून त्या ठिकाणी दिले. दिनांक 23 ऑक्टोबर, आता बघा याच्यामध्ये 23 ऑक्टोबर रोजीच्या शासन निर्णयानुसार कापूस पिकाच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी 238 कोटी आणि सोयाबीन आणि इतर तेलबियासाठी 281 कोटी, अशी 520 कोटी 86 लाख
तरतूद 23 ऑक्टोबर 2023 लाच, तारखा लक्षात घ्या तुम्ही, 2023 लाच या ठिकाणी दिली. कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी मूळ बाबी बदलून खरेदीद्वारे भ्रष्टाचार करण्यासाठी दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी अप्पर मुख्य सचिव श्री अनुप कुमार, आयुक्त प्रवीण गेडाम, प्रकल्प संचालक पोखरा परिमल सिंह, कृषी विभाग राज्यातील सर्व संचालक, कृषी सहसंचालक, कृषी विभागातील सहसचिव, उपसचिव व अवर सचिव श्री देवानंद दुधडे, उपमहाव्यवस्थापक MAIDC MCAER प्रतिनिधी कौसाडीकर यांची सह्याद्री अतिथीगृहावर सभा बोलवली, बैठक बोलवली व खर्च कृषी विभागाच्या अर्थसंकल्प व खर्चाबाबत चर्चा केली. सर, या चर्चेत श्री दिलीप झेंडे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना आर्थिक लालच दाखवून मूळ बाबीला बगल देऊन नॅनो युरिया, नॅनो DAP, DSMS इत्यादी खरेदी करायच्या बाबीवर चर्चा घडवून आणली. सन 2022-23 मध्ये वर उल्लेख केलेल्या बाबी नव्हत्या, अगोदर तुमच्या लक्षात आला, त्यामुळे या बाबी नव्हत्या. त्यासाठी आयुक्त कृषी यांच्याकडून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. कृषी मंत्री यांच्याशी संगनमत करून 8 फेब्रुवारी 2024 रोजी डिजिटल सॉइल मॉइश्चर सेन्सर DSMS, नॅनो युरिया, नॅनो DAP, कापूस साठवणूक बॅग इत्यादी घटकांचा समावेश करण्यासंदर्भात शासनाकडे 8 फेब्रुवारी 2024 ला प्रस्ताव पाठवला. यातला आता एक मिनिट, कृषी मंत्री धनंजय मुंडे, त्यांचे OSD डॉक्टर वैभव पवार, खाजगी सचिव प्रशांत भामरे, कृषी आयुक्तालयातील संचालक विस्तार श्री दिलीप झेंडे, संतोष कराड, मंत्रालयातील उपसचिव यांच्या भ्रष्टाचार करण्याचा कट कारस्थानातून मूळ बाबीमध्ये बदल करून व DBT योजनेत सूट देऊन, DBT हे 2017चा GR आहे, DBT द्वारे शेतकऱ्यांना द्यावं, त्याला बगल देण्यात आली. DSMS, नॅनो युरिया, नॅनो DAP, कापूस साठवणूक बॅग, गोगल गायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरण्यात येणारे कीटकनाशक मेटाल्डिहाइड, बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप हे पुढे तुमच्या लक्षात येईल. खरेदी करण्यासंदर्भात 6 मार्च 2024 रोजी बाब बदलासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलवण्यात आली. त्याचा हा पुरावा, हा सुद्धा मी तुम्हाला PDF द्वारे देतो. ही बैठक कुठे बोलावली, काय बोलावली ते. या सभेस प्रवीण गेडाम, डॉक्टर माधववीर, संतोष कराड, महेंद्र घाडगे, अवर सचिव कृषी, डॉक्टर प्रज्ञा मनोहर, अवर सचिव नियोजन, संचालक विस्तार प्रशिक्षण दिलीप झेंडे, तुम्ही हे नाव बरोबर येतात बघा, कृषी संचालक सुनील बोरकर, कक्ष अधिकारी नितीन शेळके हे अधिकारी मीटिंग करिता प्रत्यक्षात उपस्थित होते. या व्यतिरिक्त PR देशमुख परभणी कृषी विद्यापीठ, डॉक्टर खर्चे अकोला कृषी विद्यापीठ, डॉक्टर पाटील राहुरी कृषी विद्यापीठ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित होते. प्रवीण गेडाम आणि अनुप कुमार सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे होते, प्रत्यक्षात हे उपस्थित नव्हते. याच मीटिंग मध्ये नियमबाह्य पद्धतीने शेतकऱ्यांच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची कसलीही मागणी नसताना, शेतकऱ्याची मागणी नाही, क्षेत्रीय अधिकाऱ्यांची मागणी नाही, कोणाचीही मागणी नाही नसताना वर उल्लेख केलेल्या ह्या बाबी देण्याचा निर्णय 6 मार्च 2024 ला माननीय मंत्री कृषी यांनी घेतला. दिनांक 12 मार्च 2023 रोजी अमुस अनुप कुमार यांना बदल करण्याच्या कार्यक्रमाबाबत कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांनी धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार प्रस्ताव दिला. त्या प्रस्तावावर 12 मार्चलाच शासन निर्णय काढून तो लगेच निर्गमित, शासनाचं फास्ट काम किती आहे बघा.
12 मार्चला प्रस्ताव गेला कृषी आयुक्तालयाकडून आणि 12 मार्चलाच मंजुरी दिली. त्याचा सुद्धा संपूर्ण पुरावा बाब क्रमांक 2चा जो पुरावा आहे हा पुरावा PDF द्वारे मी देतो. त्याच दिवशी पाठवलेला प्रस्ताव त्याच दिवशी निर्गमित झालेला शासन निर्णय क्रमांक 2. याच्यामध्ये कापूस म्हणजे बदल कसा केला बघा. डिजिटल सॉइल DSMS ला भौतिक ठरवलं 264, फक्त 10 लाख रुपये ठेवले म्हणजे हे विद्यापीठाला वगैरे द्यायला. कापूस नॅनो DAP बर का. आणि हे कधी पात्या लागण्याची अवस्था आणि फुलोऱ्याची अवस्था हे कधी मार्च महिन्यात. सोयाबीन मार्च महिन्यात असते का, काय संबंध. तर ह्याला 11.50 लाख भौतिक आणि पैसे दिले 69 कोटी 169 करोड. कापूस नॅनो युरिया, कापूस पात्या लागण्याची अवस्था आणि फुलोऱ्याची अवस्था डिसेंबर मध्येच कापूस संपतो. हे मार्च मध्ये चाललेला उद्योग. 12 मार्च 11.50 लाख भौतिक ठरवलं, 25 कोटी 88 लाख दिले. आणि कापूस साठवणूक बॅग पहिली रक्कम किती होती 172 कोटी. आता ही 172 कोटी कशी फिरवली बघा, कुणीकडून कुणीकडे फिरवली. कापूस साठवणूक बॅग 1250 रुपये प्रति बॅग आणि संख्या 6,18,032. 77 कोटी 25 लाख एकूण 172 कोटी 23 लाख. हा आकडा या ठिकाणी बरोबर आणला. सोयाबीन आणि इतर तेलबिया. सोयाबीन मध्ये नॅनो DAP फुले सुरू होण्याची अवस्था 600 ते 500 प्रति पॅक. इथं 7,74,829 शेतकरी ठरवला गेला. 46 कोटी. सोयाबीन नॅनो युरिया पहिला DAP नॅनो युरिया 7,74,000 17 कोटी 43 लाख. मेटाल्डिहाइड कीटकनाशक गोगलगाईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी. ऍक्च्युअल हे घेऊ नका असं सुनील केंद्रेकरांनी पत्र पाठवलं होतं, ते पुढे मी दाखवतो. तर ते 2,50,000 शेतकरी ठरवले 25 कोटी. आणि बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप, छोटी अवजारे, किट इत्यादी नॅनो युरिया DAP फवारणीसाठी 1,500 रुपये प्रति पंप. हे 5,39,000 80 कोटी. हे 80 कोटी रुपये इकडे फिरवले. म्हणजे गोडाऊन गेलं. तुमचं कापसाचं काय, शेतकऱ्यांना प्रचार प्रसिद्धी हे सगळं मातीत गेलं. हे फक्त खरेदीवर आलं. आणि ती सगळी खरेदी किती आहे 342 कोटी. आयुक्त कृषी श्री प्रवीण गेडाम यांनी अमुस अनुप कुमार यांना पत्र क्रमांक 78 15 मार्च नुसार महाराष्ट्र कृषी विकास मंडळ व इतर खरेदी करायच्या बाबीमध्ये महाराष्ट्र शासनाने DBT धोरण स्वीकारल्यापासून शासकीय योजना मार्फत थेट खरेदी करण्याची मुभा देण्यात आलेली आहे हे नमूद केलंय. प्रवीण गेडाम यांनी नमूद केलंय की हे DBT द्वारेच द्यावं लागेल. एवढं सगळं होऊन सुद्धा परंतु शासनाने मात्र म्हणजे यांनी सांगितलं नाही आम्ही सांगतो तेच हे करा. आणि 12/9/2017 एक शासन निर्णय की DBT शिवाय शेतकऱ्यांची कुठलीही कसली खरेदी करून नये, परंतु वर उल्लेख केलेल्या बाबीमध्ये खरेदी करता येत नाही. हे कोणाचं आहे, माझं नाही, आयुक्त गेडाम साहेबांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्या शासन निर्णयाच्या अटीमध्ये हे बसत नाही, हे पण क्लिअर सांगेल. तसेच महाराष्ट्र शासनाने वित्त विभागाचे परिपत्रक 18 मार्च 2017 ते पण देतो मी तुम्हाला PDF मध्ये. केवळ अनुदान व्यपगत होऊ नये म्हणून सो अँड सो केलं आणि खरेदीच्या प्रस्तावांना या 15 फेब्रुवारीला यांनी सांगितलं या खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी देऊ नये असं क्लिअर कट या ठिकाणी म्हणलंय. असा स्पष्टपणे उल्लेख केलेला असतानाही उपसचिव संतोष कराड यांनी शासनाचे पत्र क्रमांक 20/22/39 भाग 1 4 16 मार्च 2024 रोजीच्या पत्रानुसार माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेल्या मान्यतेनुसार म्हणजे मुख्यमंत्र्यांची सुद्धा
12 मार्चला इकडे जी.आर काढला की 16ला लगेच जाऊन गडबडीमध्ये सही घेतली. ऍक्च्युअल मुख्यचा पुरावा माझ्याकडे आहे 16 मार्च 2024चा. हे सुद्धा पीडीएफ द्वारे तुम्हाला देतो. याच्यामध्ये असलं काहीही करण्याच्या पूर्वी माननीय CS यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे आणि त्या कमिटीने CS चीफ सेक्रेटरी यांच्या मान्यतेशिवाय मुख्यमंत्र्यांकडे ही फाईलच जाऊ शकत नाही. गडबडीमध्ये मुख्यमंत्र्यांकडे फाईल नेली आणि त्यांची सही घेऊन संतोष कराड यांनी नॅनो युरिया, नॅनो DAP आणि गोगलवाईचा प्रादुर्भाव सदरच्या निविष्ठांसाठी निधी महाराष्ट्र कृषी विकास महामंडळ MAIDC आणि तत्सम संस्थांना अग्रिम स्वरूपात तात्काळ उपलब्ध करून द्यावा. अग्रिम मोबिलाइज ऍडव्हान्स देण्याचा. आणि बाब क्रमांक मी दिले ना आता तुमच्याकडं 3 हे तुमच्याकडे दिलेले आहे. वरील एक निविष्ठा घटकांच्या पुरवठ्यासाठी 12 सप्टेंबर 2017 शासन निर्णयाने इतर कीटकनाशके, सूक्ष्म सिंचनाची साधने, सिंचनाची निविष्ठांचा पुरवठा करावयाच्या ऐवजी अनुज्ञेय अनुदानाची रक्कम बँक खात्यात रोख जमा करण्याचा शासन निर्णयातील तरतुदी सूट देण्यात येत आहे, अशी ऑर्डर त्या ठिकाणी काढली. आता पुरावा क्रमांक 4 हा सुद्धा मी आपल्याकडे देतो. याच्यामध्ये काय म्हणलंय की 14 फेब्रुवारी 2024च्या खरेदीबाबतच्या तरतुदीस सूट देण्यात येत आहे, परंतु नियोजन विभागाच्या 12/4/2018 नुसार DBT मधून सूट मिळवण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती स्थापन करून, जर सूट द्यायची असेल स्थापन करून, त्यांच्या निर्देशानुसार DBT मधून सूट मिळवण्याकरता माननीय मुख्यमंत्री यांची परवानगी आवश्यक असताना देखील अशा प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. माननीय मुख्यमंत्र्यांच्या हे पण तुम्हाला मी देतो. CS यांची परवानगी घ्यायला पाहिजे होती, ती परवानगी घेतलेली नाही. डायरेक्ट CM साहेबांची सही आली. पुरावा क्रमांक 5 अग्रिम मागणी केलेली. यांनी कितीला केली? 121 कोटीची मागणी केली MAIDC. 121 कोटीची निधी मागणारं पत्र कधी दिलंय? 15 मार्चलाच बर का. आणि लगेच 15 मार्चला अग्रिम देण्याचे आदेश सुद्धा काढले. देवानंद दुधडे विकास महामंडळाचे. त्याच्यानंतर सन 23-24च्या परत किती पैसे मागितले? 28 मार्चला पैसे मागितले, 31 मार्चला लगेच दिले. 143 कोटी रुपये अग्रिम कृषी आयुक्तालयाकडील मंजुरी आदेश दिनांक 31 मार्च. पैसे कधी दिले? 28 मार्चला मागितले, 31 मार्चला देऊन टाकले. लगेच पैसे देऊन टाकले. दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे कापूस सोयाबीन ही जी बैठक झाली होती, या बैठक संपन्न झाली. जयश्री भोज सचिव कृषी, आता सचिव बदलले, वीर राधा बदलल्या, गेडाम साहेब बदलले, अनुप कुमार बदलले, रवींद्र बिनवडे बदलले. म्हणजे जे अधिकारी यांना आडवं पडेल त्याला लगेच बाजूला काढला. संतोष कराड उपसचिव, यातले काही काही नावं वारंवार येत आहेत. उपसचिव कृषी विनय कुमार आवटे, संचालक कृषी महेंद्र घाडगे, हे मंत्रालयातील कृषी मंत्री यांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रवींद्र बिनवडे, सहसंचालक विस्तार सुनील बोरकर, राहुरी, अकोला, परभणी, हे सगळे उपस्थित होते. 300 कोटी या सभेमध्ये 300 कोटीपेक्षा जास्त निधीची आवश्यकता असल्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी 10 ऑक्टोबर 2024च्या 100% अनुदानावर थेट वितरित करण्याकरता
13 सप्टेंबर 2024 रोजी 331 कोटी रुपयांचा प्रस्ताव संचालक विस्तार विनय आवटे यांनी सादर केला. श्रीमती प्रतिभा पाटील उपसचिव यांनी 500 कोटी रुपये अतिरिक्त निधी देण्याच्या मान्यतेस निर्णय शासन निर्णयाद्वारे जाहीर केला आणि दोनही अग्रिम रक्कम 264 कोटी 93 लाख अग्रिम देण्यात आलेला आहे. कोणाला? महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाला. त्याच्यानंतर बाब क्रमांक 7 हा 5वा पुरावा माझ्याकडे आहे अग्रिमचा. 6वा पुरावा सुद्धा आहे. पीडीएफ देतो डिटेल, म्हणजे ह्या तारखेला मागितलं की ह्या तारखेला, म्हणजे आज अर्ज आणि उद्या कर्ज. काही बँकांची जाहिरात असते ना, आज अर्ज उद्या कर्ज किंवा 2 तासात कर्ज. काही काही ऑनलाईन सुद्धा कर्ज देतात. त्याच्यापेक्षा सुद्धा महाभयंकर प्रकार आहे. 28 तारखेला ऍडव्हान्स मागायचा द्यायचं. मोबिलाइज ऍडव्हान्स 1995 साली मला वाटतं कृष्णा कोरे महामंडळामध्ये मोबिलाइज ऍडव्हान्स वरून प्रचंड मोठं राजकारण झालं होतं. हे मोबिलाइज ऍडव्हान्स परत माननीय धनंजय मुंडे साहेबांनी आज अर्ज उद्या कर्ज या स्वरूपाने या ठिकाणी दिलाय. आणि त्यात काय काय चुका करून ठेवल्या ते मी पुढं या ठिकाणी आपल्याला सांगतो. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित यांनी देखील 77 कोटी 25 लाख रुपयाची आवश्यकता असल्याचे पत्र कृषी विभागाला दिले 16 मार्चला. कृषी आयुक्तांनी 31 मार्चला लगेच निर्गमित करून टाकले. 28 मार्चला 16 मार्चचा GR बॅगा द्यायच्यात ना, बॅग 6 बांधाची बॅग 577 ला पुढे येईल. तर त्याचा 77 कोटी रुपयाचा 31 मार्चलाच पैसे ऍडव्हान्स या ठिकाणी दिले. तुम्ही बघा ना, मग ह्याचं टेंडर कधी झालं, काय झालं ते पण पुढच्या बाबी. बॅटरी ऑपरेटर स्प्रे पंप बाजारात या पंपाची किंमत 1500 रुपये महत्तम, परंतु महामंडळाने 3425 रुपये आणि 60 पैसे किंमत लावलेली आहे. म्हणजे या बाबीमध्ये 45 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. हा जो काही पुरावा क्रमांक 7 आहे तो पण मी आपल्याला या ठिकाणी देतो पीडीएफच्या माध्यमातून. दुसरं, बॅटरी ऑपरेटर स्प्रे पंप निविदेमध्ये निविदेचा विषय वेगळा दाखवलेला आहे. हे निविदेचा कागद, याच्यात काय दाखवलं, फक्त वरती कृषी गोडाऊन वगैरे ब्रँड असं नाव लिहिलं. टेंडर मध्ये ह्या बाबी टाकल्याच नाही, ह्या बाबी फार खाली टाकल्या. म्हणजे टेंडर काढताना सुद्धा अतिशय डोक्याने टेंडर काढलेला आहे. त्याचा पुरावा हा माझ्याकडे आहे. या टेंडर मध्ये नॅनो युरिया बॅग किंवा काही असा काही समावेश नाही. हे टेंडर काढताना सुद्धा कोणालाही काही कळू नये अशा पद्धतीचं हे टेंडर काढलेलं आहे. ठराविक लोकांना MAIDC ते चालवणारे अधिकारी, कृषी विभागातले काही ठराविक अधिकारी ज्यांच्या पोस्टिंगचे आकडे मी तुम्हाला सांगतो, तुमचं डोकं चक्रावून जाईल, महाराष्ट्राचं सुद्धा डोकं चक्रावून जाईल अशा प्रकारची हा प्रयत्न केला आहे. वेगळा विषय देऊन महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि फॅक्टरी प्रिमायसेस अँड मॅन्युफॅक्चरिंग ऍग्रिकल्चर इन्स्टिट्यूट अंडर कृषी उद्योग ब्रँड असं टायटल दिलं आणि त्याची दिशाभूल करून टाकली. टायटल काय दिलं हे सुद्धा पीडीएफ तुम्हाला देतो मी. हे तुमच्या पूर्ण वाचल्याच्या नंतर लक्षात येईल, तमाम महाराष्ट्राच्या लक्षात येईल. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी निविष्ठा खरेदीची बाब बदल करून एकूण MAIDC साठी 264 कोटी आणि यंत्रमाग महामंडळाकरता 77 कोटी असा एकूण 342 कोटी 19 लाखाचा निधी या ठिकाणी दिला. आता ही खरेदी, या खरेदीमध्ये नॅनो युरिया 112 रुपये प्रति किलो 500 मिली पॅक होता. घेताना किती घेतलाय? 220 रुपये. म्हणजे याच्यात 21 कोटी 26 लाखाचा भ्रष्टाचार. हे डायरेक्ट पैसे
बाजूला निघाले. 21,26,00,000. 2 नॅनो DAP 300 रुपये प्रति 500 मिली पॅक बाजारात मिळतो. यांनी घेतलाय किती? 590 रुपये. म्हणजे 300 रुपये आणि 590 म्हणजे किती झाला? 10 रुपये कमी डबल. 10 रुपये कमी डबल. याच्यामध्ये 56 कोटी 76 लाख रुपयाचं अलगत बाजूला काढले गेले. बॅटरीचे कम हात चलाकीत संचलित स्प्रे पंप 1500 रुपयाला पाहिजे होता. हा घेतलाय 3,425 रुपयाला. आणि 45,53,00,000 रुपये इथेही बाजूला काढले. मेटाल्डिहाइड 480 रुपयाला प्रति किलो आहे बाजारात. घेतलंय किती? 1275 प्रति किलो. 480 ची वस्तू केवढ्याला? 1275. ह्याच्यात 15,68,00,000. 139,23,00,000 अलगत बाजूला या ठिकाणी काढले गेले माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली. त्याच्यानंतर कापूस साठवणूक बॅग 577ला प्रति बॅग 6 बेल्ट असलेली मिळते बाजारात. आणि त्याचे जे नागपूरचे विक्रेते आहेत त्यांनी तशा प्रकारची तक्रार दिली की मी 6 बेल्ट असलेली बॅग, कारण कापूस जर बॅग मध्ये भरायचा म्हणल्यावर इकडून पॅकिंग पाहिजे ना, ती केवढ्याला मिळते बाजारात? 577 रुपये. आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांनी ती केवढ्याला घेतली? 1250 प्रति बॅग. 1 बेल्ट असलेली. किती बेल्ट आहे? 1 बेल्ट. याच्यात 41,59,00,000 रुपये अलगत बाहेर काढले. ह्या सगळ्याची बेरीज केली तर 180,83,00,000 रुपये माननीय धनंजय मुंडे साहेब आणि त्यांच्या चमूने या ठिकाणी बाहेर काढले. आता पुढचं वाचू का? 1-2च पानं राहिले. नॅनो DAP म्हणजे आता तेच आहे हे 1250. भ्रष्टाचारास विरोध केल्यामुळे तत्कालीन अमुस अनुप कुमार, प्रधान सचिव व्ही राधा, प्रवीण गेडाम, रवींद्र बिनवडे यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. अनुप कुमार यांचे बदलीची सामान्य प्रशासन विभागाकडील नसती पाहिल्यास त्यांची बदली तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या तक्रारीवरून झाल्याचे अॅग्रोवनने लिहिलेले आहे. अॅग्रोवनला हा घोटाळा आलेला आहे. धनंजय मुंडे यांचे खाजगी सचिव प्रशांत भामरे, खरेदी प्रक्रिया सांभाळणारे डॉक्टर वैभव पवार, कृषी विभागाचे संचालक दिलीप झेंडे, त्यांचे तत्कालीन संचालक विस्तार व गुण नियंत्रण विकास षण्मुख पाटील, मंत्री कृषी यांना मोठ्या प्रमाणात मोबदला मिळवून देण्यासाठी तत्पर असणारे तत्कालीन कृषी सहसंचालक पुणे श्री रफिक नाईकवाडी. रफिक नाईकवाडी हा सुद्धा यातला मेन ऍक्टर आहे. हे जे ऍक्टरच्या वरचे नाव आहे ना, म्हणजे ह्यात कोण अमिताभ बच्चन, कोण विनोद खन्ना, कोण धर्मेंद्र, कोण शशी कपूर, हे असे यातला रफिक नाईकवाडी सुद्धा मोठा लट ऍक्टर आहे. ज्यांनी भ्रष्टाचाराचा पॅटर्न धनंजय मुंडे आणि त्यांच्या कार्यालयातील भामरे आजही धनंजय मुंडेंबरोबर काम करतात. आणि पवार म्हणजे डॉक्टर वैभव पवार यांचे OSD. आताही मला वाटतं धनंजय मुंडे यांचे OSD आहेत. भामरे त्यांचे PS आहेत. समजावून सांगितला. या भ्रष्टाचाराच्या कार्यक्रमासाठी MAIDC डॉक्टर महेश गोंदावले, MAIDC चे सुरेश सोनवणे, महेंद्र धांडे, सुजित पाटील, देवानंद दुधडे, महाराष्ट्र राज्य श्रीकृष्ण पवार, उपलेखापाल यांनी भ्रष्टाचारासाठी स्वतःचे 20% भागीदारी, ह्या सगळ्यांची 20% आणि 80% रक्कम श्री धनंजय मुंडे कृषी मंत्री यांना वाटप करून दिली. हे उघडपणे या ठिकाणी या चमूने फक्त सर्व कागदपत्रे रंगविलेले आहेत. ही सर्व कागदपत्र ही भ्रष्टाचार लपविण्यासाठी बनवलेले आहेत.
माननीय न्यायालयाला, माननीय लोकायुक्त कार्यालय याच्यामध्ये काही हे आहेत, हे बघा, हे जे डॉक्युमेंट आहेत यात काही PIL दाखल झालेले आहेत. त्या PIL ची सुद्धा कागदपत्र दिशाभूल करणारी माहिती हे लोक सादर करीत आहे. म्हणजे कोर्टाला सुद्धा खोटी माहिती द्यायची, लोकायुक्ताला सुद्धा खोटी माहिती द्यायची आणि त्यासाठी शेतकरी स्तरावर दिलेल्या निविष्ठाची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी SIT स्थापन करण्यात यावी, अशा प्रकारची माझी या ठिकाणी विनंती आहे. नॅनो युरिया, नॅनो DAP पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथील शास्त्रज्ञांनी खताची शिफारस नसल्याने खरेदी करू नये. कुणी म्हणलंय? पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी पत्र पाठवलंय, खताची शिफारस नसल्याने खरेदी करू नये असा सल्ला दिलेला होता. शिवाय गोगलगाई वर्गीयमुळं जे नुकसान होते, विभागीय आयुक्त तत्कालीन त्यावेळेचा औरंगाबाद, आताचं संभाजीनगर, सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली होती. या समितीमध्ये नेहरकर, झवर, पटाईत व सर्व शासन परभणी कृषी विद्यापीठाचे आणि विभागीय कृषी संचालक छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि सुनील केंद्रेकर विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी अहवाल दिला होता की गोगलगाईच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. कोणी दिलाय? सुनील केंद्रेकर हे आयुष्यभर नीट अँड क्लीन राहिलेले अधिकारी आहेत. त्यांनी काय अहवाल दिलाय? गोगलगाईसाठी हे कीटकनाशक वापरू नका, कारण त्यामुळं उपयुक्त म्हणजे मित्र किडे जे आहे, उपयुक्त कीटकाचा व त्यावर असलेले पक्षी, छोटे प्राणी यांच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच शेळी, पक्षी, जनावरे इत्यादींना चुकून हे खाल्ल्यास त्यांचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून मेटाल्डिहाइड ऐवजी प्रतिबंधात्मक, नियंत्रणात्मक उपाय व जैविक व्यवस्थापन असे सुचवूनही तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे व त्यांच्या भ्रष्टाचारात सहभागी असणाऱ्या वर नमूद केलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांचा सल्ला डावलून खरेदी करण्याबाबतचा आग्रह धरला. म्हणजे बघा, दोन अकोला म्हणते, परभणी कृषी विद्यापीठ म्हणते आणि विशेषतः सुनील केंद्रेकर साहेबासारखा अधिकारी म्हणतो की हे करू नका. त्याच्यात पुरा आता लॅब तपासणीसाठीचा हा निर्णय आहे. भारत म्हणजे वाईट ह्याचं वाटतंय, भारत देशात या तपासणी करिता म्हणजे हे जे साहित्य वापरायचे फक्त 13 प्रयोगशाळा उपलब्ध आहे. परंतु कृषी विभागाने नॅनो युरिया, नॅनो DAP खरेदी केलेलं एकही नमुना न काढता, एकही नमुना न तपासता नॅनो युरिया, नॅनो DAP चांगल्या प्रतीचे असल्याने तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूत्रावरून जिल्हा स्तरावरून तसे प्रमाणपत्र देऊन हा भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न केला. वाईट याचं वाटतं, इफको मोठी कंपनी आहे. आपल्याला केंद्र सरकारला यांनी पत्र पाठवलंय, राज्य सरकारने. हे पत्रच माझ्याकडे आहे, 7 ऑक्टोबर 2024. केंद्र सरकारने त्याच्या आधी 7 ऑक्टोबरला लिहिलं नाही, 7/11 पत्र लिहिलंय. त्याच्या आधी केंद्र सरकारने 29 ऑक्टोबर 2024 ज्या 13 लॅब आहेत त्यातली आपल्या वाट्याला कोणती लॅब दिली? इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मोहाली, पंजाब. इकडून तुम्ही कोणतेही प्रमाणित करून घ्या. म्हणजे हे नॅनो युरिया, नॅनो DAP कुठं पाठवायला पाहिजे होते? मोहालीला पाठवायचे. मोहालीला पाठवण्याची तसदी घेतली नाही, फक्त पत्र कृषी विभागाने 7/11 पाठवलंय. आणि परत यांनी पाठवलं 18/11/2024 केंद्र सरकारने यांना इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स टेक्नॉलॉजी सेक्टर 81 मोहाली, पंजाब हे परत पाठवलंय. या पत्राचा सुद्धा PDF मध्ये मी आपल्याला उल्लेख करून. वाईट याचं वाटतं, इफको मोठी कंपनी आहे. मोहालीकडून तपासायच्या ऐवजी इफको कंपनीने 22/11/2022 खरेदी कधी करताय तुम्ही?
आता 31 मार्च 2024. आणि रिपोर्ट कधीचा जोडलाय, कुठला जोडलाय? कालोल युनिट पोस्ट कस्तुरी नगर डिस्ट्रिक्ट गांधीनगर गुजरातचा रिपोर्ट जोडलाय. गुजरातचा रिपोर्ट जोडण्याचं काय कारण आहे? तुम्हाला मोहाली पंजाब जर इन्स्टिट्यूट दिली असेल, हे सगळ्या 13 इन्स्टिट्यूट केंद्र सरकारने ठरवलेलं आहे. केंद्र सरकारने सांगितलेलं आहे कापूस आणि सोयाबीनच्या बाबतीमध्ये तुम्ही काम करा. ह्या लॅब मधून तुम्ही तपासणी करून घ्या. एकाही लॅब मधून एकाही याची तपासणी करण्यात आलेली नाही. हे याचे पुरावे. त्याच्यानंतर म्हणजे पुरावा क्रमांक 9, बॅटरी ऑपरेटर स्प्रे पंपा करता स्वतः उत्पादन न करता MIDC मधील अधिकाऱ्यांना पैसे खाण्यासाठी, म्हणजे ते MIDC सुद्धा कोण दाखवायला, MIDC ह्याच अधिकाऱ्यांच्या बगल बच्च्यांच्या नात्या गोत्याच्या ह्या कंपन्या आहेत. माझं तर म्हणणं आहे MIDCच्या खालच्या ज्या कंपन्या आहेत, प्रोड्युसर कंपन्या आहेत, या कोणाकोणाच्या कंपन्या आहेत हे एकदा तत्कालीन कृषी मंत्र्यांनी जाहीर करावं. त्याच्यानंतर मी त्यांचे संबंध कोणत्या राजकारण्याशी कोणत्या याच्याशी संबंध आहेत हे मी जाहीर करायला सुद्धा या ठिकाणी कमी करणार नाही. त्याच्यानंतर कापूस साठवणूक बॅगेच्या बाबतीत अत्यंत निकृष्ट दर्जाची बॅग दिली, ज्याचा उपयोग साठवणुकीसाठी होऊ शकत नाही बरं का. या बॅगला एकच बेल्ट आहे आणि याच कोणी तक्रार दिलेली आहे, नागपूर नॅनो युरिया आणि DAP खरेदी केलं, एकच बेल्ट असल्याने जर बेल्ट तुटला तर शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होणार. तुम्ही जरा शेतकऱ्यांना पण विचारा ना, ही बॅग कशी आहे काय आहे. आम्ही बडबड करतोय म्हणून. नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राने 577 रुपयाची ही बॅग, ज्याला 6 बेल्ट आहेत, पुरुषोत्तम हिरोडकर यांचं नाव काय, पुरुषोत्तम हिरोडकर नामक उत्पादकाकडून घेतलेली होती नागपूरच्या लोकांनी. पुरुषोत्तम हिरोडकर यांनी या उत्पादकाने शासनाकडे या बॅगच्या निकृष्ट दर्जाबाबत व किमतीबाबत तक्रार केलेली आहे. आणि सगळ्यात हाईट आहे, ह्या कागद मी तुम्हाला दाखवतो, हा सुद्धा PDF मध्ये किंवा व्हॉट्सअपवर तुम्हाला देतो. भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शेतकऱ्यांसाठी काम करीत असलेल्या भारतीय किसान संघ यांनी दिनांक 26/5/2024 रोजी पत्र दिलंय. कोणाला? तत्कालीन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आत्ताचे मुख्यमंत्री. 27 तारखेला त्यांनी 69-95-685 नंबर सांगतो, आउटवर्ड नंबर. हे तर काय लिहिलंय साहेबांनी, तपासून तात्काळ अमोस कृषी तपासून तात्काळ कार्यवाही करावी, असं पत्र आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, म्हणजे फडणवीस साहेबांकडे कोण कोण गेलंय? हे नाना आखरे, भारतीय किसान संघ अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, रामराव गोमाशे, नागपूर जिल्हा कार्यकर्ता, दिलीप ठाकरे, प्रांत प्रचार प्रमुख, भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत. आता हे जे माणसं आहेत हे छोटी माणसं नाहीत ना, भारतीय किसान संघाचे प्रमुख माणसे. यांनी तक्रार काय केली? शेतकऱ्यांना मिळणाऱ्या वस्तूमध्ये लाभार्थ्यावर अन्याय, लाभ बँक खात्यावर जमा करण्याच्या म्हणजे DBT करण्याऐवजी परस्पर वस्तू खरेदीमध्ये भ्रष्टाचार व त्यात लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी करणे म्हणून हे पत्र दिलेलं आहे. हे कोणाचं पत्र आहे? भारतीय किसान संघाचं, म्हणजे भाजपाची मातृसंस्था असलेला RSS. बहुतेक मला वाटतं RSSचं मोदी साहेब सुद्धा डावलत नाही आणि आमचे मुख्यमंत्री त्यांची इंडोर्समेंट आहे. आणि हे पत्र मी जबाबदारीने सांगतो, अधिकाऱ्याने मला सांगितलंय, माझं नाव घेऊ नका. अधिकाऱ्याच्या समोर माननीय आका वाल्मिक कराड यांनी हे पत्र टराटरा फाडलेलं आहे.
फाडून फेकून दिले हे पत्र. मी आज कृषी आयुक्तालयाला चॅलेंज करतो, त्यांच्याकडे हे पत्र आहे का? त्यांच्याकडे हे पत्र नाहीये. मी जे हे दप्तर तपासलंय ना, 4,000 4,500 पानं, याच्यामध्ये कुठेही हे पत्र नाही. हे पत्र मला जिथून उपलब्ध व्हायचं तिथून झालेलं आहे. मी कुठून केलंय ते, पण माझं मीडियाला विनंती, हे पत्र तुमच्याकडे आहे का? एवढं कृषी आयुक्तालयाला, आत्ताचे कृषी आयुक्त कोण आहेत? नवीन आले, मला वाटतं काय नाव आहे त्यांचं, तर जे कोणी आले असतील ते सूरज आलेले आहेत. त्यांना, सूरज मांढरे साहेब तिथं आले, त्यांना हे पत्र आहे का? म्हणजे RSSच्या भारतीय किसान संघाचं पत्र हे आका जे आता आतमध्ये आहेत, गेलेले आहेत, त्यांनी हे टराटरा पत्र फाडून टाकलेलं आहे. आणि हे पत्र मग आकाच्या आकाला विचारलं असं ना, फाडून टाको का? तर मग फाडून टाको म्हणलं तर मग देवेंद्र फडणवीस साहेबांना याचं उत्तर द्यावं. माझं मत आहे, महाराष्ट्राला म्हणजे फडणवीस साहेबांचं पत्र फाडण्याची हिंमत ही फडणवीस साहेबांचं आणि RSSच्या संघाचं पत्र, भारतीय किसान संघाचं पत्र. आणि हे त्यांच्या कधी लक्षात आलंय? 26/5/2024 अगोदरच लक्षात आलंय की हे असं या ठिकाणी केलंय. वर उल्लेख केलेले सर्व अधिकारी आणि महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक इत्यादी अधिकाऱ्यांनी आपसात केलेले संवाद, तसेच ठेकेदार यांच्याबरोबर केलेल्या वार्तालापाची माहिती घेण्यासाठी सर्वांच्या भ्रमणध्वनी कार्यालयातील तसेच वैयक्तिक मोबाईल CDR रिपोर्ट मागविण्यात यावेत, त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी. यावरून हा भ्रष्टाचार सिद्ध होण्यास मदत होईल असं माझं मत आहे. या भ्रष्टाचाराच्या संदर्भात बरं का, कृषी आयुक्त, कृषी सचिव कागदपत्र मी सगळे उपलब्ध करून घेतलेत. आता हे गठोडं CBI, ED, अँटी करप्शन डिपार्टमेंट महाराष्ट्र म्हणजे ACB महाराष्ट्र, माननीय मुख्यमंत्री किंवा माननीय राज्यपाल, केंद्र सरकार यांच्याकडं सविस्तर पुराव्यासह तक्रार दाखल करणार आहे. माझ्याकडे हे सगळं बाड आहे, मी तुम्हाला सुद्धा शेअर करतो. या व्यतिरिक्त कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या बदल्या आणि पदोन्नत्या या प्रक्रियेमध्ये सुद्धा 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. त्या भ्रष्टाचाराचे आकडे माझ्याकडे आहेत, पण आता हे 2 पान आहेत, वाचू का? अधिकाऱ्या व्हायचे मोजक्या सांग. कृषी विभागात कृषी सहाय्यक 60,000, त्यामध्ये 20,000चा वाटा कृषी मंत्री, उरलेले 40 विभागीय कृषी संचालक, कृषी पर्यवेक्षक 1.5 लाख, रेट 1.5 लाख. म्हणजे निविदा लिहिलंय बरं का, याच्यात निविदा रक्कम, हे माझ्याकडे कागद आहे, याच्यात काय लिहिलंय संग्रामजी, आणि निविदा रक्कम लिहिलंय. हे कागद मी तुम्हाला हा सुद्धा शेअर करतो, माझ्याकडे आहे. कृषी पर्यवेक्षक 1.5 लाख, 40 वाटा मंत्र्यांकडे, धनंजय मुंडेंकडे, उर्वरित कृषी संचालक म्हणजे इतर असते. कृषी अधिकारी 3 लाख, क्षेत्रीय मंडळ बदलीचा रेट होता कृषी अधिकाऱ्यांचा, ते संपूर्णपणे धनंजय मुंडेकडे यांच्याकडे जात होते पूर्ण. कार्यालयीन कृषी अधिकारी हे रेट कार्ड हे कोणाकोण सापडलंय? त्यांच्याच हाताखालच्या काम करणाऱ्या लोकांकडून सापडलंय मला. भामरे, पवार आणि त्यांचे जे संतोष कराड यांच्याकडनंच हे रेट कार्ड माझ्याकडे सापडलेलं आहे. कार्यालयीन कृषी अधिकारी 2 लाख, संपूर्णपणे मंत्री. तालुका कृषी अधिकारी 5 लाख, संपूर्णपणे धनंजय मुंडे. कार्यालयीन तंत्र अधिकारी, मी हे खोटं बोलत नाही, हे तुम्ही जाऊन काही अधिकाऱ्याला आणि कर्मचाऱ्याला सुद्धा विचारा. 4 लाख तंत्र अधिकारी धनंजय मुंडेकडे यांच्याकडे जात. उपविभागीय कृषी अधिकारी 7 लाख, टोटल मंत्री. कृषी उपसंचालक 5 लाख, डायरेक्ट मंत्री. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 9 लाख कमीत कमी, आणि जास्तीत जास्त 30 लाख. जिल्हा व योजनांचे जिल्हा
आणि योजनांची उपलब्धता म्हणजे कोणत्या जिल्ह्याला किती माल आहे हे तपासून हा दर ठरविला जात होता. संपूर्णपणे धनंजय मुंडे यांच्याकडे जात होते. विभागीय कृषी संचालक ठाणे विभागाकरता, हे जरा त्यांचे प्रेमाचे आहेत बरं का, कोण होते ते नाव आहे माझ्याकडे, ते नाव बी तुम्हाला मी शिडी देतो. 80 लाख ठाणे विभागाकरता. पुणे आणि नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर 60 लाख. अमरावती विभाग 40 लाख. नागपूर विभाग 40 लाख. संपूर्ण वाटा कृषी मंत्री यांच्याकडे जात होता. संचालक पदाकरिता संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण सगळ्यात जास्त काय आहे, टेस्टिंग जिथे आहे ना तिथं माल जास्त काढण्यात आलेला आहे. 5 कोटी रुपये. इतर संचालक 2 लाख. हे 5 लाख आहे का 5 कोटी नाही भाऊ. 2 आणि 2 4 आणि 3 7 7 शून्य म्हणजे मग संचालक पदाकरता संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण 5 कोटीचा रेट डायरेक्ट. इतर संचालकांचा रेट 2. ह्याच्यात बी 2 कोटी. संपूर्ण वाटा कृषी मंत्री यांचे 2 कोटी. 2 आणि 2 4 7 शून्य. माझं गणित जरा कच्च आहे, तुम्ही थोडस पक्क करून द्या अशी माझी विनंती आहे. संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण कार्यालयातील तंत्र अधिकारी खाते 1 कोटी रुपये. कृषी अधिकारी खाते 60 लाख. तंत्र अधिकारी बियाणे 25 लाख. कृषी अधिकारी बियाणे 15 लाख. कृषी उपसंचालक बियाणे 80 लाख. तंत्र अधिकारी कीटकनाशके 50 लाख. कृषी अधिकारी कीटकनाशके 30 लाख. विभागीय कृषी सहसंचालक तंत्र अधिकारी गुण नियंत्रण बघा, विभाग पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक 1 कोटी. उर्वरित सर्व विभाग 50 लाख. त्यांच्यानंतर त्यांच्या अधीनस्थ कार्यरत असणारे कृषी अधिकारी विभाग सर्व विभाग 30 लाख. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नांदेड, कोल्हापूर, जालना, यवतमाळ जिल्ह्याकरता 60 लाख. नागपूर विभागातील गुण नियंत्रण अधिकारी जिल्हा स्तरावरील 10 लाख. अमरावती, मराठवाडा, कोकण, ठाणे इतर जिल्ह्यासाठी 25 लाख. पुणे, नाशिक व कोल्हापूर विभागातील इतर जिल्ह्यांसाठी 40 लाख. इतर कोणत्याही पदासाठी कुटुंबाजवळ राहण्यासाठी म्हणून मंत्री स्तरावर होणाऱ्या बदल्यांमध्ये कमीत कमी 2,50,000 रुपये. जर कृषी खात्यातल्या कोणाला आपल्या कुटुंबाच्या किंवा तालुक्याच्या गावात जायचं असेल, जिल्ह्याच्या गावात जायचं असेल तर त्याचा रेट 2.5 लाख रुपये होता. पदोन्नती प्रक्रियेतील ज्या अधिकाऱ्यांच्या चौकशा सुरू आहेत ऐका, त्या अधिकाऱ्यांच्या चौकशा बंद करण्यासाठी कमीत कमी 25 लाख ते 1 कोटी रुपये एवढे घेतले जात होते. आणि हे फाईल वरून लक्षात येईल. मी त्या फाईली आणि हे सुद्धा सगळं जाहीर करील असं माझं मत आहे. सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या पदोन्नत्यांच्या नसती यांची पाहणी आणि अभ्यास केला असता 70 ते 80% बदल नागरी सेवा मंडळाच्या शिफारशीशिवाय केलेल्या आहेत. नागरी सेवा विकास मंडळ म्हणजे माहिती आहे ना, सरकारने काय केलेलं आहे की हा जो बदली अधिनियम झालेला आहे तो सगळ्यात खाली अगोदर अधिकाऱ्यांनी करायचा आणि नंतर मंत्र्याकडे. 70 ते 80% हे बघितलेलं नाही, 20% सुद्धा पाहिलेलं नाही. सर्व बदल्या व पदोन्नतीमध्ये तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे, प्रशांत भामरे, रविकिरण पाटील यांनी कृषी आयुक्तालय स्तरावरील संपूर्ण महाराष्ट्रात ठराविक एजंटची नेमणूक केली होती. प्रशांत भामरे व रविकिरण पाटील यांचे CDR परत भ्रमण दूरध्वनी CDR रिपोर्ट, कार्यालयातील दूरध्वनी तसेच व्हॉट्सअपवरील कॉल संबंधित कंपनीकडून माहिती मागविल्यास सर्व एजंटची नावे बाहेर पडतील आणि त्यानुसार ठरवलेली दरसूची सुद्धा बाहेर पडेल. या बदल्यांसाठी सुद्धा SIT चौकशी करावी, कारण हा किंवा ED कडे पाठवा 100 कोटीपेक्षा अधिकच्या रकमेचा हा भ्रष्टाचार या ठिकाणी आहे. याच्यात एकच शेवटचं वाक्य वाचून दाखवतो. हे बदल्याचं रेट कार्ड मी सांगितलं. एक वाक्य माझ्याकडे आलं, निविदेची रक्कम अंतिम करताना
कृषी मंत्र्याच्या मर्जीतील खाजगी सचिव श्री भामरे, श्री रविकिरण पाटील, श्री वाल्मिक कराड. म्हणजे वाल्मिकांना आम्हाला वाटत होतं की जिल्ह्याचेच बाप आहेत. ते म्हणले ना, जिल्ह्याचा बाप कोण आहे? आमच्या जिल्ह्याचा बाप वाल्मिकांना. आम्हाला वाटत होतं आमच्या जिल्ह्याचाच बाप आहे, पण हे निविदा ठरविण्याच्या ह्याच्यात बी बाप गेला. तिथं वाल्मिकांना कराड, श्री नागरगोजे, तसेच कृषी खात्यातील एक कृषी सहसंचालक, एक अधीक्षक कृषी अधिकारी व एक कृषी उपसंचालक, तसेच ठाण्याचे विभागीय गुणवत्ता नियंत्रक. ठाण्यावाल्यावरती जास्त म्हणजे ठाणे म्हणजे कसं काय तिथं गेलाय काय कळा ना बाबा. त्यांचं आणि धनंजय मुंडेंचं कसं जमलं काय, या लोकांनी जमवलं काय? तज्ञ समिती आर्थिक निकषाकरिता बैठकीकरिता बसेल. या तज्ञ समितीचे सदस्य जर वाल्मिकांना कराड असतील तर मग धनंजय मुंडे साहेब, तुम्ही या तज्ञ समितीचा अध्यक्ष सुद्धा स्वतः राहायच्या ऐवजी वाल्मिकांना कराडलाच केला असेल ना, हे याच्याहून दिसतंय. बसेल त्यानंतरच निविदा अंतिम केले जातील. काय? वाल्मिकांनाच्या अध्यक्षतेखाली निविदा अंतिम केल्या जातील. निविदा अंतिम केल्यानंतर कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. आका आले. आका म्हणजे आका फक्त बीड जिल्ह्यापुरते नव्हते. गोविंदजी, आकांचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र होतं. तेव्हा माझी विनंती आहे की माननीय धनंजय मुंडे साहेब, तुम्ही त्या माय माऊली कोण आहेत त्या दमानिया ताई, त्यांना दमानिया म्हणता, अजून काय काय म्हणता, अर्धवट डोकं, अर्धवट, हे पूर्ण डोकं वापरून मी हे केलं. कृपया माझ्या प्रश्नाची उत्तर द्या आणि कागदावर लढा आता चालू होऊ द्या. तुमचा लढा चालू होऊ द्या. माझ्यावरती तुम्हाला कोणता खटला दाखल करायचा आहे बदनामीकारकचा, तो खटला तुम्ही दाखल करा. बदनामी 100 कोटीचा करा, 200 कोटीचा करा. माझ्याजवळ तर एवढं नाहीये काही, परंतु जेवढा करायचा आहे तेवढा करा. मी ह्याच्यात माघार घेत नाही, बरं का. आणि तुम्ही अंजली दमानिया ताईंनी मला वाटतं हे सगळं सांगितलेलं आहे. फक्त त्यांना याचे डिटेल्स माझ्याकडे जेवढे आलेले तेवढे डिटेल्स नव्हते. हे एवढं माझं झालं. आता तुम्हाला काय विचारायचं असलं तर विचारा. एक मिनिट ऐका, ते कुठं म्हणलं होतं? ते दुसरीकडे. इथं त्या खत वापरा, सगळं करा, परंतु तुम्ही लॅबची परमिशन घेतले का? प्रधानमंत्र्यांचं वाक्य दुसरीकडचं आहे. इथं लॅबची परमिशनच नाही ना. मोहालीच्या लॅबची परमिशन घ्यायला पाहिजे होते ना. तुम्ही कसं काय, आणि बाप कश काय बदलल्या? अरे गोडाऊन बांधा ना. शेतकऱ्याचे 3-3 वर्ष शेतकरी सोयाबीन घरामध्ये ठेवतो. बीड जिल्ह्यात ठेवत नाही का? आपल्याकडे ठेवतो. त्याचं कारण काय की शेतकऱ्याकडे साठवणुकीला नाही येत. कमी दर असले की मला एका शेतकऱ्याने दाखवलं होतं, पहिल्या ह्या वर्षीचा सोयाबीन हे मागच्या वर्षीचं आणि त्याच्या मागच्या वर्षी असं दाखवलं. बाबी सगळ्या बदलण्यात आलेल्या आहेत. आणि प्रधानमंत्र्याचे निर्देश नाही आहेत. प्रधानमंत्र्याचे पहिलेचे निर्देश हे आहेत की ह्या बाबींवर खर्च करा. ह्या बाबी सगळ्या बदललेल्या आहेत. हा, पुढं तुम्ही हे जे आता सगळं मांडलंय हे कागदावरती आहेच, पण मग याची तुम्ही पुढे तक्रार केली का करणार? आत्ताशी डॉक्युमेंट मला मागून घ्यायला 2 आठवडे लागले. डॉक्युमेंट मागून. आता मी सांगितलं ना, सीबीआय, ईडी, राज्याची एसीबी, त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांशी बोलेल मी. आणखी कोणती एजन्सी त्याच्याकडे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करेल. आणि मुख्यमंत्र्यांचंच पत्र फाडलंय ना. कुठं आहे? मुख्यमंत्र्यांचंच पत्र फाडलंय ना. मी मुख्यमंत्र्यांना दाखवतो ना, साहेब हे तुमचं, मुख्यमंत्र्याचं नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे भारतीय किसान संघ आहे बरं का, ही संलग्न आहे ना RSS, यांचं पत्र फाडलंय ना. मग आता काय करायचं ते तुम्हीच निर्णय घ्या ना, आम्हाला काय करायचं. आणि एका अधिकाऱ्याने मला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, हे माझ्या समोर पत्र घेऊन फाडलंय, ते बी आकाने फाडलंय. आणि आका ह्याच्यात होते, हे PDF देतो ना तुम्हाला.
ऊर्च कमिटी टोटल किती कोटीचा घोटाळा? हा घोटाळा 180 कोटी आणि प्लस इकडचा नाही, मी तुम्हाला दाखवलेला आहे तो 180 कोटी 83 लाख आणि इकडचा याच्यातला 20-25 कोटीचा आहे. नाही 25 कोटी 180 कोटीचा इकडचा आणि इकडचा 100 कोटीचा आणि बॅगचा 25 कोटीचा, असं जवळजवळ 200 आणि हा 100 300 कोटी रुपयापर्यंत भ्रष्टाचार जातो. हा 300 कोटी जातो. मी पीडीएफ देतो ना, मी तुम्हाला सगळ्या मीडियाला देतो, त्याच्यानंतर प्रिंट मीडियाला बी देतो. हे सगळं माझ्याकडे आहे. याचे खुलासे धनंजय मुंडे साहेबांनी करावेत असं माझं मत. आणि त्यांनी म्हणले ना, अंजलीताई दमानियांवरती हे दाखल करतो, त्याच्याऐवजी माझं म्हणणं आहे माझ्यावरती खटला दाखल करा. त्या खटल्याला सामोरं जायची माझी तयारी आहे. 100 कोटीच्या वर हे आकडेवारी आहेत. हे पीडीएफ देतो ना तुम्हाला. 100 कोटीच्या वर 100% गोळा केले. आणि म्हणूनच तर अर्धा मराठवाडा पाण्याखाली बुडालेला असताना, कमरा इतकं शेतकऱ्याच्या कापसात पिकात पाणी असताना रश्मिका मंडाना आणायचं सुधारतंय ना. रश्मिका मंडाना कोणत्या काळात आल्या? अरे अख्खा मराठवाडा पाण्याखाली बुडाला होता. हिंगोली गेलं, परभणी गेली, बीड गेलं निमार्ध म्हणजे पलीकडचा पाठ, संभाजीनगर गेलं, जालना गेलं, नांदेड गेलं पाण्याखाली, सगळा धाराशिव गेलता, लातूर गेलता. हाहाकार उडाला. या हाहाकाराच्या काळात तुम्ही रश्मिका मंडानांना आणू नये असं माझं मत नाही, पण कोणत्या काळात आणता? कृषी मंत्री महोदय, तुमचं स्वतःचं लक्ष कुठं होतं? सगळेजण सगळीकडून दाखवत होते ना मीडियावरती, सगळा मराठवाडा पाण्याखाली गेलाय, सगळ्याचं वाटोळ झालंय, अमकं झालंय, चमकं झालं. त्या काळात तुम्हाला रश्मिका मंडानाचा कार्यक्रम आठवतो म्हणल्यावर मग सांगायचं काय? तुमचं नेमकं चाललंय काय? असं एकंदरीत प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. जसं आपण आधी बोललो होतो की बीडचं जे पालकमंत्री पद आहे ते भाड्याने देण्यात आलं होतं, तसं शेवटचं जे पान वाचलंय याच्यावरून तुम्ही समजायचं की यांचं कृषी मंत्रीपद सुद्धा भाड्याने आकांकडेच दिलेलं होतं. कारण आकांशिवाय फायनल करायचं नाही असं याच्यामध्ये हे जे इतिवृत्त आलेलं आहे, हे जे रेट कार्ड आलेलं आहे सगळ्या अधिकाऱ्यांचं, हे रेट कार्ड मला इकडून तिकडून नाही, धनंजय मुंडे साहेबांच्या विश्वासातलेच एका माणसाच्या हातातले डायरीतला कागद माझ्या हाती लागलाय आणि तो मी तुमच्या सर्वांच्या पुढे सांगतोय. हे लिहिलंय कोणी त्यांचं आणि याची सुद्धा पीडीएफ देतो मी तुमच्याकडे. ही टाका. माझं म्हणणं स्पष्टपणे लोकांच्या पुढे टाकली पाहिजे असं माझं मत आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत उत्तर त्याला दिले नाही, त्यांना बदनामी मिळली आणि नंतर पुन्हा तुम्हाला त्यांनी त्या दिवशी पत्रकार परिषद घेतली, पण त्याला म्हणले खटला मी दाखल करेल, पण केला नाही. माझं म्हणणं असं आहे, दमानियाताईंवरती करावा. दमानियाताईंनी यातल्या काही बाबी सांगितलेल्या आहेत, फक्त त्यांच्याकडे पुराव्यानिशी नव्हतं. काही पुरावे दिले ना, त्यांनी पण दिले, अंजलीताईंनी पण दिले, पण माझ्याकडे काही पुरावे आहेत ते मी दाखल केले. आता ह्याच्यावरती उत्तर त्यांनी द्यावं आणि नसेल तर माझ्यावरती खटला. जे स्वतः डीलरच आहेत, त्याच्यामुळे ते मला वाटतं जेलात सुद्धा जाऊन आले. त्यांनी सुरेश धस बद्दल डील हा शब्द वापरणं हे पटत नाही. संजय राऊत साहेबांना बहुतेक माहित नसेल, मी फाटका माणूस आहे बरं का. डील बिल हा शब्द सुरेश धसला लागू होत नाही हे कदाचित त्यांना माहित नसेल. त्यांच्या माहितीचे काही लोक आमच्याकडे पाठवावे, ते माहित झाल्याच्या नंतर तुम्हाला कळेल.
आणि मला जास्त बोलायचं नाही. मी पहिल्यापासून त्यांच्यावर म्हणतो की ते इंटरनॅशनल स्पीकर आहे. त्या इंटरनॅशनल स्पीकरवर यापेक्षा अधिक मी काही बोलत नाही. आणि मला वाटतं आता विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर त्यांच्या मातोश्रीवर सुद्धा त्यांच्याबद्दल कितपत विश्वासार्हता राहिलेली हे मला सांगता येणार नाही. ठीक आहे, ते त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. ते असतील आजारी होते म्हणून तर मी भेटायला गेलतो. त्याचा धचा मा केला गेला, त्याचं उत्तर दिलंय मी. आता परत रिपीट काय बोलत नाही. आरोप केले धनंजय मुंडे यांच्यावर आणि ते आजारी असल्यामुळे तुम्ही त्यांना भेटायला देखील गेले, परंतु त्यावेळी नेमकी काय रिएक्शन होती त्यांची? एक मिनिट ऐका. 100% भेटायला जाण्यात काय गैर आहे का? मी भेटायला गेलो, मी डिनाय केलं नाही. तुम्ही टीव्ही वाल्यांनी कोणीतरी हे पर्पजली आहे, आम्हाला माहिती आहे कोण लीक करतं कोण काय करतं. मग करू द्या ना लीक. मी रात्री बेत्रीचा थोडीच भेटायला गेलतो, दिवसा ढवळ्या भेटायला गेलतो, भेटून आलो. हे बघा, एखाद्याचं दुखत असेल आणि दुसऱ्या एक जणांनी सांगितलं की रात्री आचक्या उचक्या देण्यापर्यंत त्यांची परिस्थिती गेलती, दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन झालं, तर एक मित्र, कंबाईन मित्र म्हणला की तुम्ही भेटून आलं पाहिजे. मी 100% भेटून त्यांना आलो. पण भेटून आलो म्हणजे आता आज काय गप्प बसलोय का मिस्टर पुढारी? मी आज काय गप्प बसलोय का? आता जे आहे बर, मी त्यांना भेटलो आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी 73 कोटीचं जे बोगस. आणि तुम्ही बी जरा एकदा जा ना कॅमेरे बिमेरे घेऊन. परळी मतदारसंघात रातचे दिवसा कामं चालू आहेत ना. आता जे 73 कोटीचे बोगस पैसे उचलले मी म्हणलो त्याचे कामं चालू आहेत, असे फोन येत आहेत परळी मतदारसंघात बरं का, की कामं चालू झाली. काही लोक म्हणते जाऊ द्या बाबा, मागचे का व्हायना आता चालू झाली. आणि आत्ताचा जो रोष आणि रोख माझा आहे धनंजय मुंडे यांच्या बरोबर आहे, त्याच्यामुळं कोण काय बोलतं याला काय अर्थ उरतोय का, असं माझं मत आहे. 4.5 तास तुम्ही त्यांना भेटले. हे बघा, बावनकुळे साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी त्याच्यावरती खुलासा दिलेला आहे. मी सुद्धा खुलासा दिलेला आहे. 20 ते 30 मिनिटाची बैठक झालेली. बोलता बोलता माणसाकडून एखादी चूक होऊ शकते. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. बावनकुळे साहेब सुद्धा माणूस आहेत ना. बोलता बोलता त्यांनी अर्धा तास म्हणायचे 4.5 तास म्हणले. पण नंतर मी माझ्या प्रदेशाध्यक्षांचा आभार मानतो ना, त्यांनी 3-4 वेळा मला वाटतं त्याचा खुलासा दिलाय. मग आता त्याच्यावरती मला वाटतं परत रिपिटेशन जास्त होऊ नये, कारण ते राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहे, त्यांना राईट आहे. त्या राईट प्रमाणे त्यांनी बोलवण्याचा, कारण सरकार महायुतीचं असल्यामुळे. माझ्या इथं महायुतीचं सरकार नाहीये. माझ्या मतदारसंघापुरता महायुतीचा मैत्रीपूर्ण लढत होती, त्याच्यामुळे माझ्या इथं महायुती लागू होत नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार इथं होता. आणि आमच्या प्रदेशाध्यक्षांनी अतिशय व्यवस्थित खुलासा केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा आता मला वाटतं तिरपी नजर कोणी ठेवू नये, अशा प्रकारची माझी विनंती आहे. अजितदादांनीच त्यांच्या राजीनामाचा चेंडू आता धनंजय मुंडेंकडेच टाकलेला, तुम्ही कसं बघताय आणि तुम्ही मागताय का? माझं म्हणणं आहे की ह्यांच्या राजीनाम्याचा संपूर्ण अधिकार हा अजितदादा पवार यांचाच आहे. अजितदादांनी त्या सांगितलं ना, स्वतः मी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. मी पाहिलेला आहे अजितदादांनी राजीनामा. आम्ही जरी विरोधी पार्टीत असलो तरी अजितदादांनी राजीनामा दिलेला पाहिलेला आहे. ज्यावेळेस 71,000 कोटीचा त्यांच्यावरती जास्त भ्रष्टाचार व्हायला लागला, 71 कोटी 71,000 कोटी 71,000 कोटी याचा भडीमार झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला. तसं माझं म्हणणं काय की धनंजय मुंडेंनी देऊन टाका ना, आता थोड्या दिवसापुरता राजीनामा द्या ना. आणि तुमचा संबंध जर संतोष देशमुखच्या खुनामध्ये नाही आला, हे जे भ्रष्टाचाराचं आहे याच्यात नाही आला, तर परत पुनर्स्थापित व्हा ना तुम्ही. परंतु तुम्ही का चिटकून बसलाय त्याला? कशामुळे अलगत चिटकून बसलाय? आणि त्याच्यामुळे आमचे कुठं अजितदादाच्या पक्षाची पाहिजे तेवढी प्रसिद्धी होती, त्याच्यामुळे आम्हाला बी आनंद वाटतोय. कशाला प्रसिद्धी कोणाची होते? याच्यात सर्वाधिक जास्त फायदा धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्याचा कोणाला होणार आहे? तर तो माननीय अजितदादा पवार यांच्या पक्षाला होणार, असं माझं मत आहे. सर्वाधिक जास्त फायदा. तुम्ही आरोप केले यावर मुख्यमंत्र्यांकडे आपण तक्रार केली आहे का, आणि त्याच्यावर काही कारवाई झाली? 100% सगळ्यांच्या बाबतीत लेखी
संतोष देशमुखच्या खून प्रकरणापासून मी बिंदू नामावलीच्या बाबतीत पत्र दिलेत. मी जे अधिकारी लोक करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवतात त्यांच्या तक्रारी दिल्यात. रश्मीजी शुक्ला मॅडम कडे दिल्यात. आता HCB कडे सुद्धा देणार आहेत. सगळे पत्र रेडी आहेत. भास्कर केंद्रे म्हणले ना माझ्याकडे टायर नाही. भास्कर केंद्रेकडे काय काय आहे त्याचे सगळे पुरावे कुठून येतात? मला परळीतूनच येतात. मग ते सगळे जोडून देतो ना आता HCB कडे. सचिन सानप अजून एक बरेच आहेत ते. आणि हे खासदाराची चड्डी काढणारा ते बदली होऊन गेलेला कोण ते गणेश गर्जे मुंडे, गणेश मुंडे. मला एक सांगा, खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार साहेबांच्या पक्षाचा असो पण मेंबर ऑफ पार्लमेंट आहे ना. मेंबर ऑफ पार्लमेंटची चड्डी काढतो म्हणजे काय वाक्य आहे ते? हे माज कशाच आहे? ही मस्ती कशाची? आणि मग ह्या असे 300 कोटी रुपये मिळाल्यावर आणि त्याच्या आकाच्याच हातात सगळं काय असल्यामुळं मग संतोष देशमुख सारखे नाही होणार, महादेव मुंडे सारखे प्रकरण नाही होणार तर काय होणार आहे? आणि स्वतःच्या मतदारसंघात माननीय धनंजय मुंडे यांचं काय लक्ष आहे? हे राजस्थानी मल्टीस्टेट का काय आहे? याच्यावर FIR झालेला आहे. कधीचा आहे हा? 2024चा FIR आहे. 20,000 लोकांच्या ठेवी अडकल्या. 300 कोटी रुपयाच्या ठेवी बुडाल्या. 15 महिने झालं. फक्त चेअरमन अटक आहे. कोण चेअरमनचं नाव काय? बियाणी. एकटाच अटक. बाकी सगळे संचालक फरार आहेत. कस काय फरार राहतात धनुभाऊ? म्हणजे महादेव मुंडेला मारणारे माणसं 15 महिने 16 महिने फरार. 300 कोटी रुपये, ह्या 300 कोटी पैकी 250 कोटी रुपये हे फक्त आणि फक्त परळी तालुक्यातल्या लोकांचे आहेत. त्या 250 कोटी रुपयांच्या ठेवी थांबल्या. जवळजवळ 5-6 लोक स्वतःचा जीव सोडून दिलाय त्यांनी. याच्याकडे बघायला धनंजय मुंडेला लक्ष नाही. हे जे 15 महिन्यापासून, मी आता SP-ना बी बोलणार आहे, IG-ना बोलणार आहे, 15 महिन्यापासून संचालक फरार कस काय राहू शकतात? हे जे फरार. आणि एक शाळा आहे जणू ह्या चमूची, कॉलेज आहे, शाळा आहे, तिथून पैसे पुरवले जातात कोणाला? फरार आरोपींना. हे पोलिसांना सापडत नाही परळीतल्या किंवा बीड जिल्ह्याच्या पोलिसांना कस काय सापडत नाही? हे फक्त चेअरमन, ते जे काय नाव त्यांचं, बियाणी साहेब एकटे स्वतः आज जाऊन बसलेत, बाकीचे सगळे फरार. अरे काय तारा माणसाने, बीड जिल्ह्यातल्या माणसांनी जगायचं कसं हे सांगा ना मला तुम्ही. इकडं 5,000 कोटीला अडकलेत ज्ञानराधा, जिजाऊ, या मल्टीस्टेट. अजून एक कोणती आहे? लई आहेत मासाहेब यात. अरे ह्यांना लाजा वाटत नाही. जिजाऊंचं नाव देतात, मासाहेबाचं नाव देतात, ज्ञानराधा. अरे हे ज्ञानराधाचा हे कुठे आहे? स्वतःच्या बायकोला 3-3 आणि 5-5 गाड्या बॉडीगार्ड लिहायला. गाडीच्या खाली उतरताना खुर्ची का काय ठेवायची, ते बारकी स्टूल, मग गाडीच्या खाली उतरायची यांची बायको. अशा पद्धतीचे वागलेत लोक हे. आणि ह्याचं कर्ज कोणी उचललंय? सगळं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या शिफारशीवर हे 300 कोटीचं वाटोळं झालेलं आहे. माहितीये का? मला माहिती, मी माहिती घेतली आहे. सगळं वाटोळं यांनी केलं. याच्यावर अजून प्रशासक नाही. 15 महिन्यापासून गुन्हा दाखल होऊन गेलाय. का प्रशासक येत नाही? धनंजय मुंडे साहेब का प्रशासक येऊन देत नाहीत का? तर हे पैसे घेतलेले 3 कोटी, 2 कोटी, 5 कोटी सगळे बगल बच्चे हे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे पिलावळे सगळी. आणि हे इतके खतरनाक आहेत हे काही लोक, म्हणजे मी सगळे नाही म्हणत, अशी टाळी वाजवणाऱ्यांकडून सुद्धा पैसे गोळा करीत होते. तृतीयपंथीय कोण पैसे गोळा करतात? म्हणजे हे खालचे कार्यकर्ते बर का, मी काय वरच्या ह्यांना म्हणत नाही. मग स्वतःचे कार्यकर्ते कोणाकडून पैसे गोळा करतात हे जे माहित. मग माझं म्हणणं आहे की 300 कोटीचा डल्ला मारून हे लोक फरार आहेत. यांचे दुकानं कसं काय चालू आहेत? यांचे व्यवहार कसे चालू आहेत? म्हणजे एकदम बिनदिक्कतपणे यांचे व्यवहार चालू आहेत. आणि यांच्या दुकानात जर कोणी गोरगरीब माय माऊली मागायला गेली की आमचे पैसे द्या, तर खिदी हसते.
म्हणजे या संचालकांचे व्यवहार चालू, ह्यांचे दुकानं चालू, मग पोलिसांना ह्यांचे घरदार घरातले लोक बिका आणून पोलीस स्टेशनला बसता येत नाही. पैसे कुठून जातात, कोणत्या अकाउंटवरून जातात, हे तपासायचं काम कोणाचं आहे? परळी पोलीस म्हणजे फक्त यांनी सांगितलं तेवढ्याच कारवाया करायच्या. यांनी सांगितलं बापू आंदोळेच्या खून प्रकरणाच्या वेळेस 8:30 वाजता घटना घडली, फिर्याद देताना 7 वाजता दाखवली. 8:30च्या वेळेस बबन गीते हा वैद्यकिनीच्या हे नाही का टोल, बबन गीते तो काय माझ्या पक्षाचा नाही, परंतु बबन गीते इथं होता. कोणता? वैद्यकिनीच्या टोलवर. आपण जाता येता बघता ना, टोलवर होता त्यावेळेस तिकडं खून काढला, तरी बबन गीतेचं नाव 302 मध्ये. म्हणजे तुम्हाला फक्त, आणि त्याच्यामुळं खुनाचा कालावधी 1.5 तास मागे सरकेला FIR देताना. यांचं काय लक्ष आहे? बोगस कर्ज प्रकरण ह्यांचेच अफाट आहेत. तुम्हाला सांगतो, एक 6 लोकांनी फिर्याद दिली. लक्ष्मण शिवाजी तांदळे, सोमनाथ दराडे, तुळशीराम मस्के, शुभम आगाव, पाटील राम दराडे, योगेश्वर अच्युत दराडे. याच्यामध्ये एक मस्के सोडता बाकी सगळे बिचारे वंजारी समाजाचे माणसं. हे काय केलंय ह्या पाठ्याने? हे जे मी पीक विमा घोटाळा म्हणतो, मी जो आकडा सांगतोय 5,500 कोटीच्या वरती गेलाय, त्याचं कारण असे की हे बघा, हा एक पाठ्य आहे, मला चष्मा घालू दे. ऋषिकेश पिता गोविंद आंधळे हा पोरगाव सारडगावचा का काय, हे सारडगावचा. आणि हे सगळे जे लोक आहेत ना, हे मस्के, हे जे नावं सांगितले, हे सारडगावचे. यांनी काय केलंय, विविध कामासाठी याची CSC सेंटर होतं ऋषिकेश आंधळेचं, याच्याकडे जायचं. तो पीक विमा भरणे, तसेच आधार दुरुस्ती करणे, पॅन कार्ड काढणे, हे काम करायचे. यांनी काय केलं, यांनी CSC सेंटर माजलगाव तालुक्यात काढले यांच्या नावावर. यांना म्हणला मी तुमचे कागद. यांनी CSC सेंटर लक्ष्मण शिवाजी तांदळेच्या नावावर म्हणजे माजलगावचा रहिवासी दाखवला आणि तिथं एक CSC सेंटर काढलं. सोमनाथ दराडेच्या नावाने माजलगावला CSC सेंटर काढलं. तुळशीराम अर्जुन मस्केच्या नावाने माजलगावला, राहणार सारडगाव, तालुका माजलगाव. म्हणजे माणसं कुठून सापडायचे मला सांगा. सारडगावचा माणूस, सारडगाव तालुका, कारण ते व्हाईस चेअरमन होते बघा मुंडे साहेबाच्या कालावधीपासून, आगाव त्यांचं गाव आहे. आणि एक पंडित अण्णा बरोबर असायचं, त्यांचं बी गाव तेच आहे. तर त्या सारडगावच्या पट्ट्याने काय केलं, सोमनाथ दराडेचं माजलगाव, मस्केचं माजलगाव, सेंटर ID, त्याचे नंबर सुद्धा आहेत त्याच्यात, ह्याचे सुद्धा PDF देतो बाबा तुम्हाला. आणि असे दर्शवून शुभम शिवाजी आघाव माजलगाव, पाटील राम दराडे याचं माजलगावला, आणि योगेश्वर अच्युत दराडे यांनी CSC सेंटर माजलगाव. ह्या 6 जणांच्या नावाने CSC सेंटर खोलले स्वतंत्र. आणि त्या CSC सेंटर मध्ये कोणाचे बी गोरगरीब सगळे वंजारी समाजाच्या माणसांचे, जे रोज शेतात राबतात, जे रोज गुरामागे आहेत, जे कधीही रस्त्यावर येत नाहीत, अशा वंजारी समाजाच्या माणसांची नावं टाक. आता ज्यावेळेस धाराशिव जिल्ह्यामध्ये याची तक्रार झाली, धाराशिव जिल्ह्यामध्ये हे CSC सेंटरचं नाव आलं, त्यावेळेस हे लोक फिर्याद द्यायला गेले. हा जो ऋषिकेश पिता गोविंद आंधळे गेल्या 4-5 दिवसापासून फरार झालाय बर का. आणि यांनी कोट्यावधी रुपये याच्याकडं, किलोमध्ये सोनं आहे असं माझी माहिती, आणि गोल्डमॅन सारखं सोनं घालतोय, फक्त फुगेसारखा अजून शर्ट शिवायचा हा शिल्लक राहिलाय. दर महिन्याला नवीन iPhone बदलतो, अशा प्रकारची सुद्धा माहिती माझ्याकडे आलेली. काय धनुभाऊ. आणि तुम्ही परत म्हणता परळीची बदनामी मी करीत नाही. हे बगल बच्चे, आणि मी विचारलं सारडगावच्या आणि तिथल्या लोक, हे वंजारी समाजाचेच लोक आहेत. तुम्ही काही झालं की जातपात आणता, OBC मराठा ठाम कुठं, हे काय, हे तुमच्याच समाजाच्या लोकांची वाटोळ केलंय. आणि देशमुख हत्या प्रकरणाला 70 दिवस झाले, त्यांना अन्न त्याचा 25 तारखेपासून करणार. हो, मी त्यांच्या बरोबर राहील. मी देशमुख कुटुंबियापासून पहिल्यापासून आहे, शेवटपर्यंत राहील. पण सुप्रियाताई आले होते तिथे भेटायला, अगदी म्हणून उद्या जात आहे.
आणि संजय राऊत सांगतात त्याप्रमाणे स्वतः उद्धव ठाकरे पण भेट देणार आहेत. 70 दिवसाच्या नंतर आल्याबद्दल आभार. सुप्रियाताई सुद्धा आल्या, काही वेळा माझ्याबद्दल चांगला बोलल्या, त्याच्याबद्दल त्यांचा आभार. पण 70 दिवसाच्या नंतर कशाला उद्धव साहेब येतात तुम्ही? आता आमची विनंती, काय येऊन करणार आता? 400 फाईल होईल काही दिवसामध्ये, थोडं राहिले अजून. आम्ही काही साईड ऍक्टरच्या बाबतीत पत्र दिलंय ना, ते डॉक्टर वाय बासे, महाराजा तांदळे कोणे उर्फ महाराजा, आणि ज्यांनी ज्यांनी आकाला बाहेर जाण्याला फिरण्याला मदत केली, ते बिकड हे ते, यांच्या बाबतीत स्वतंत्र मोका लागावा. हे सहआरोपी करावेत का स्वतंत्र मोका लावा, याच्यावरती आम्ही विचार करतोय, देशमुख कुटुंबीय आणि आम्ही. कारण यांना सहआरोपी करण्याच्या नादात मेन आरोपींना जाऊ द्या, आता ते न बोललेलं बरं. त्याच्यामुळं हे मदत करणारे आणि हे सुद्धा लोक इतके बेमालूमपणे मदत करतात. आणि अजून मला वाटतं आज धनंजयने काहीतरी स्टेटमेंट केलंय, कोणत्या कोणत्या तारखेला मटण पोहोच होतंय आकाला जेलमध्ये, कुठं काय होतंय, असं काहीतरी आलंय. इतकं कसं, पण ते तर शाकाहारी होता आका. मला कसं काय कळा ना भाऊ, का दुसऱ्यांना चाललंय, इतरांना, इतर जाऊ द्या, मला त्याच्यावर नाही. देशमुख कुटुंब आणि गावकऱ्यांची बैठक झाली, त्यांचं असं म्हणणं की आमचा प्रशासनावर विश्वास नाही, आम्ही 25 तारखेला आंदोलन करणार. मी त्याच्यापूर्वी जाऊन त्यांचं काय दुमत झालेलं आहे, ते गाव आमचंच आहे, लढवई हे गाव आहे. त्या एका गावाने 2003 ला इतिहास घडवलेला आहे. ते गाव काय सोपं नाही. मासाजोकर आमचेच आहेत, देशमुख कुटुंबीय आमचं आहे. आम्ही एकत्रित बसू, कोणत्या बाबीमध्ये काय त्यांना कमतरता जाणवते तर त्या बाबतीमध्ये प्रशासनावर विश्वास नाही असं कसं? त्यांनी स्टेटमेंट केलं, विश्वास आहे. काही बाबी राहिल्यात, आता तो कांदळे अटक व्हायचा राहिलाय, अजून ऑर्डर ह्या बी टीमच्या बाबतीत. मग मी माझी तक्रार लेखी दिली ना ह्या बी टीमच्या बाबतीत. रश्मी शुक्लांना दिले, बसवराज तेली जे आहे, बसवराज तेलींना तक्रार दिली ना ह्या बी टीमच्या बाबतीत, लेखी दिली, ती पण तुम्हाला देऊन टाकतो. अवकात नाही त्यांची आता. जरांगे पाटलांची भेट घेणार आहे नाही, ते माझं दैवत आहे. काल जरांगे पाटील उन्हा आले असता, ते म्हणले की आता सुद्धा जखमवरती विश्वासार्हता राहिली नाही. ते माझं दैवत आहे, समाजाचं दैवत आहे, त्याच्यावरती मी अधिक बोलणार नाही. माझा फोकस हा आता संतोष देशमुख, महादेव मुंडे आणि हे भ्रष्टाचार या सगळ्यावरती आहे. आणि मी हे तडीस नेऊन लावणार आहे. आणि मला आनंद आहे की मसाजोकर आणि संतोष देशमुखचं कुटुंब हे मला वाटतं माझ्या बाजूने बोललं बरं का. मला कोणाचं बाकी काहीच नको, ते कुटुंब बोललं त्यात मी समाधानी. आणि ह्याच्या बाबतीत मी शेवट पण A to Z यांचं नीट वाकडं केल्याशिवाय मी काय आता स्वस्त बसत नाही, एवढं माझं मत आहे. जिल्ह्यातील जे गंभीर प्रश्न आहेत, गुन्हेगारी असेल, विकास संदर्भात असेल, या सगळ्यावर आपण सडेतोड बोलताय आणि यावर मुख्यमंत्री काही कारवाई करत नाहीत असं दिसतंय का? नाही, अजिबात नाही. मी हे वाक्य कसं वापरता? ज्या ज्या सभागृहामध्ये मी मागण्या केल्या त्या सगळ्याच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलं, मान्यच म्हणलंय. नंतर उज्ज्वल निकम साहेबांची सुद्धा फाईल जी आहे ती मूळ झालेली आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी काय करायचं ठेवलंय? अहो एक मिनिट ऐका, विकास कामाच्या तुम्ही आता विकास ह्याच्यात आणू नका. विकास होत राहील, चालत राहील. विकासाने काय दिवे लागले ते बघताय. माणसं जिवंत राहण्यात तर तुमचा विकास का कुठून आणून कोणाबरोबर खायचा आहे, कशाला खायचा आहे? मुख्यमंत्र्यांनी कोणती बाब टाळली मला एवढं सांगा ना तुम्ही. मोका लावा, मोका लावला. 302 लावा, 302 लावला. ह्यांची संपत्ती जप्त करा, आता जप्त करायला लगेच प्रॉपर्टी अटॅचमेंट चालू केलं. मुख्यमंत्री याच्या बाबतीमध्ये सगळ्यात बाबतीत पॉझिटिव्ह आहे. आणि देशमुख कुटुंबियाचा आणि राज्याच्या संपूर्ण जनतेचा माननीय मुख्यमंत्री यांच्यावरती देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्यावरती विश्वास आहे. आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला सुद्धा
माझ्या मागे ठामपणे उभा राहिलेले आहेत ना, एवढ्या ह्याच्यामध्ये अगदी ठामपणे जो माणूस माझ्या मागे उभा राहतो त्यांना कस काय तुम्ही अविश्वास दाखवता? कोणीच अविश्वास दाखवू शकत नाही महाराष्ट्रातला एक सुद्धा सिंगल पर्सन. राजस्थानी त्याच्यासोबत आता ज्ञानराधा आहे, मासाहेब आहे, तर याची सुद्धा ठेवीदार जे आहेत त्या शेकडो कोटीमध्ये ठेवी आहेत. त्याबाबत 5,000 कोटी आहेत, 5,000 कोटी, त्यातले 3700 कोटी, 3,700 कोटी एकट्या ज्ञानराधाचे आहेत. मी ज्ञानराधा, जिजाऊ, अजून कोण येते, राजस्थानी, साईराम. अरे ह्यांना लाजा तरी वाटायला पाहिजे. साईराम, साईबाबांचं नाव दिलंय, रामाचं नाव दिलंय, आणि खुशाल कुणीकडे बी पैसे वापरले. यांच्या प्रॉपर्टी जप्त करून हे सगळे लोक जेलात घालून, आणि याच्यामध्ये मी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी बोललोय, रजिस्ट्रारशी बोललोय, आणि केंद्रीय रजिस्ट्रार यांच्याकडे सुद्धा जाऊन आलोय. मी त्यांच्याशी चर्चा केली की काही ना काही, जसं शारदा चिटफंड घोटाळा पश्चिम बंगालमध्ये त्यातला मार्ग काढला होता, तसा काहीसा मार्ग इथं काढावा लागेल. आणि या सगळ्या संस्थांवरती लवकरात लवकर प्रशासक लावून यांच्या आहेत तेवढ्या प्रॉपर्ट्या तरी विकून, सगळ्यात छोटे जे स्मॉल इन्व्हेस्टर आहेत, सगळ्यात छोटी रक्कम म्हणजे ज्याची 10,000, 25,000, 50,000, त्यांना तरी अगोदर पैसे ह्याच्यातून मोकळं व्हावं. कारण याच्यात ऑलरेडी सीडी म्हणजे ईडी वगैरे चौकशा लागलेल्या आहेत. ईडीने सगळे दप्तर यांचं जप्त केलंय. हा, मोहाली नाही, 2000, एक मिनिट आहे, इफ्कोने जो रिपोर्ट जोडलाय ना तो 2022चा आहे. खरेदी 2023-24 ची. ते मिळालं आता ते तुम्ही त्यांनाच, दमनिया ताईंनाच विचारा. परंतु तो जो रिपोर्ट आहे गुजरातच्या एका लॅबचा आहे, 2022चा आहे, तो नाही. आता केंद्र सरकारने सांगितलेलं आहे मोहालीचा आणा, मोहालीचाच आणायला. आम्ही सुरुवातीपासून म्हणतोय की ज्या ज्या तक्रारी बीड जिल्ह्याच्या संदर्भाने असेल किंवा संतोष देशमुख हत्याप्रकरण असेल किंवा विकासाच्या बाबतीत असतील, भ्रष्टाचाराच्या बाबतीत असतील, जे लोक आरोप करतायत आमच्या समोर, माध्यमासमोर अनेक वेळा ते आरोप होत आहेत. मात्र लिखित तक्रार कुणाकुणाकडनं होती आपल्याला? कारण आम्ही बघतोय आता तुम्ही तर म्हणजे न उचलणार पाठ घेऊन सगळं दप्तर लेखी माझ्याकडे. मी तक्रारी करतोय. मी जेवढे फक्त टीव्ही समोर बोलत नाही, जेवढं बोलतोय मी दाखवतो ना. शुक्ला मॅडम, माझे पत्रव्यवहार दाखवतो, मुख्यमंत्री, आयजी, बसवराज तेली, त्याच्यानंतर म्हणजे सगळ्या ठिकाणी एसीबी, सगळीकडं मी तक्रारी करतोय. हे ऊर्जा निर्मितीचं जे डिपार्टमेंट आहे, जे राखेचा घोटाळा आहे, त्या राखेकडं सगळीकडे तक्रारी माझ्याकडे. अख्खा बंच तयार करून तुमच्या हातात देतोय का नाही, करतो का नाही ते बघा. बाकीचे लोक, मला कोणाला टीका करायची नाही, काय नाही. जे जे सहकार्य करतात, निदान बोलण्याची हिंमत दाखवतात, तेवढे तरी बाद झालं. मी मात्र नुसतं बोलत नाही, मी रेकॉर्डवरती सुद्धा आणतो. सगळे हे आका बाका सगळे जे आहे हे रेकॉर्ड वरती मी आणलेले आहे. यादी दाखवली, बदल्यांची रेट कार्ड दाखवली, हे डील कोण करायचं? हे भामरे साहेबांनाच विचारा. याचे डील मग आकाच ना. अहो ते हार्वेस्टर मध्ये आकाच नाव आलं, आणि आका सांगतील तसं करा म्हणाले. 9 लाख रुपये घेतले. काही लोक कंप्लेंट द्यायला पुढे आले, काही लोक नाही. मग यांनी जे लोक टीव्हीवर बोलतील त्याला नेऊन पैसे देते. तुझे किती राहिले धर माघारी. मग त्याच्यामुळे तक्रारी वाढत नाहीत. हो, आता सध्या तुम्ही बघताय की विशेष पथक स्थापन झाले, 60 जणांची आतापर्यंत चौकशी झालेली आहे. त्यांच्या पत्नी त्यांनी देखील यामध्ये मागणी केलेली. तर आता तुम्ही पुढे काय करणार? महादेव मुंडे यांच्या प्रकरणाच्या मला वाटतं आता साबळे आणि एलसीबीची टीम अशा पद्धतीने तपास करतायत. मी DYSP अंबाजोगाईची ज्यावेळेस नियुक्ती केली ती एसपींनी, ऐका एक मिनिट, एसपींनी नियुक्ती केली होती DYSP अंबाजोगाईची. त्यावेळेस मी एसपींना फोन करून सांगितलं होतं दुसऱ्या दिवशी, अतिशय ढिल्ला अधिकारी दिला म्हणलं, हे तपास करू शकत नाही. आता साबळे का कोण नावाचे अधिकारी दिलेले, मला वाटतं त्यांनी एलसीबी पण सांभाळलेली. एलसीबीची टीम आणि हे 100% महादेव मुंडेचे पोलीसच्या पुढे काहीच झाकू शकत नाही.
जगात कुठेही झाकण, स्कॉटलँड यार्ड आणि नंतर महाराष्ट्र पोलीस झाकणार नाही, हे उचलून आत घालणार. आणि महादेव मुंडेच्या माऊलीचे डोळ्यातले अश्रू आणि त्याच्या लेकराच्या डोळ्यातले अश्रू हे मी बघितलेले, त्याच्यामुळे त्यांना सुट्टी नाही. आता या सगळ्या प्रकारात तुम्ही बोंडवे कुटुंबाचा देखील उल्लेख केला होता. बोंडवे कुटुंबाच्या संदर्भात सुद्धा पुन्हा एकदा तपास करून त्या प्रकरणाची कुठपर्यंत तपास आलाय काही? मी माहिती नाही घेतली, त्याची चौकशी चालू आहे. कारण ते आपल्या डोंबरी तलावात बुडून मारण्यात आला अशा प्रकारची त्यांच्या वडिलांची तक्रार आहे, तर त्या बाबतीत सुद्धा मी लक्ष घालेन. मस्ताजोगचे जे लोक आहेत तिकडे अधिकारी होते पंकज कुमार, ते परत पाहिजे म्हणून मागणी करत आहेत. मी पत्र दिलंय मुख्यमंत्र्यांना. ऍडिशनल SP अंबाजोगाई म्हणून पंकज कुमावत यांना इथं देण्यात यावं. आता देतात का नाही ते बघूया. थँक्यू.